कळंब शहराच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जनसंवाद समाचार 24 न्यूजच्या वतीने नूतन नगराध्यक्ष सौ. सुनंदा शिवाजी कापसे यांना 11 मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. कळंब शहरातील नागरी सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला असून शहरातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनसंवाद समाचार 24 न्यूजच्या वतीने नगर अध्यक्ष नगर परिषद कळंब यांना 11 कलमी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे शहरातील रस्ते सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनातील प्रमुख मागण्या. जनसंवाद समाचारचे मुख्य संपादक के.डी. साळुंके आणि उपसंपादक रशीद शेख यांनी दिलेल्या निवेदनात खालील महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. बाजारपेठेची दुरवस्था. आठवडी बाजारातील अस्वच्छता दूर करून भाजीपाला विक्रेत्यांसाठी बसण्याची योग्य व्यवस्था करावी. सुरक्षा व्यवस्था. शहरात चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. वाहतूक आणि सुरक्षा. विद्यार्थ्यांची वर्दळ लक्षात घेता गतिरोधक बसवणे आणि होळकर चौकात नो पार्किंगचे बोर्ड लावण्याची मागणी केली आहे. स्वच्छता अभियान. छत्रपती संभाजीराजे बसस्थानक क्रमांक 2 ची स्वच्छता करणे आणि शहरातील सर्व कब्रस्तानांची स्वच्छता करून तिथे पथदिवे बसवण्यात यावेत. अवैध धंदे आणि दुरुस्ती. छत्रपती संभाजीराजे शॉपिंग सेंटरमधील अवैध धंदे बंद करावेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील तुटलेल्या जाळ्यांची तातडीने दुरुस्ती करावी. धार्मिक स्थळांचे प्रश्न. मुस्लिम समाजासाठी ईदगा मैदानाची जागा उपलब्ध करून देण्याबाबतही प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे. प्रशासनाकडून अपेक्षा. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी हे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावणे आवश्यक आहे. नगर परिषद यावर काय पावले उचलते याकडे आता कळंबकरांचे लक्ष लागले आहे. यावेळी जनसंवाद समाचारचे प्रतिनिधी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.